नाशिक ते अक्कलकोट प्रवास फक्त 4 तासात। होय, हा मोठा बदल आता प्रत्यक्षात येणार आहे। राज्याला मिळणार आहे एक नवा एक्सप्रेसवे, जो भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा लांब प्रवेश नियंत्रित महामार्ग ठरणार आहे। आज आपण या प्रकल्पाची संपूर्ण माहिती, फायदे आणि यामागचं नवं अपडेट जाणून घेणार आहोत। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या आरबी मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा व बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओच्या अपडेट मिळत राहतील। चला तर मग सुरू करूया आजच्या आपल्या या व्हिडिओला। भारत सरकारच्या भारतमाला परियोजनेतून देशभरात हजारो किलोमीटरचे आधुनिक महामार्ग उभारले जात आहेत। त्याचाच एक भाग म्हणजे सुरत ते चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे। हा महामार्ग 5 राज्यातून जाणार असून महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यांना त्याचा मोठा फायदा होणार आहे। नाशिक, अहिल्यानगर, बीड, धाराशिव आणि सोलापूर या महामार्गाची राज्यातील लांबी तब्बल 374 किलोमीटर आहे आणि तो पूर्णपणे ॲक्सेस कंट्रोल्ड असेल, म्हणजे वाहतूक वेगवान आणि सुरक्षित राहणार आहे। या प्रकल्पाच्या नाशिक ते अक्कलकोट सेक्शनसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। पूर्वी या विभागाचे काम हायब्रिड ॲन्युइटी मॉडेलवर करण्याचे नियोजन होते, पण आता ते BOT मॉडेलवर होणार आहे। याचा अर्थ काय? या पद्धतीत कॉन्ट्रॅक्टर महामार्ग बांधणीसाठी गुंतवणूक करतो आणि नंतर टोल वसुलीच्या माध्यमातून ती रक्कम परत मिळवतो। त्यामुळे सरकारवरील आर्थिक भार कमी होईल आणि कामालाही गती मिळेल। सध्या नाशिक ते अक्कलकोट प्रवास करण्यासाठी तब्बल 9 तास लागतात, पण या महामार्गामुळे हे अंतर केवळ 4 तासात पूर्ण होईल। हा सेक्शन 2 भागात विभागलेला आहे। नाशिक ते अहिल्यानगर 152 किलोमीटर आणि अहिल्यानगर ते अक्कलकोट 222 किलोमीटर। या मार्गामुळे केवळ वेळच वाचणार नाही, तर इंधन खर्च, प्रवासाचा ताण आणि मालवाहतुकीचा वेग देखील वाढणार आहे। या महामार्गामुळे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, बीड, धाराशिव आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर या जिल्ह्यांमध्ये नवे उद्योग, पर्यटन आणि रोजगाराच्या संधी वाढतील। याशिवाय हा मार्ग थेट दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे सोबत जोडला जाणार असल्याने राष्ट्रीय पातळीवर वाहतुकीला गती मिळेल। हा प्रकल्प केवळ महाराष्ट्रासाठीच नाही, तर संपूर्ण देशासाठी महत्त्वाचा ठरेल। सुरत ते चेन्नई दरम्यानचा माल आणि प्रवासी वाहतूक अधिक वेगवान होईल। उत्तर दक्षिण दळणवळणात क्रांती येईल आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल। लवकरच या सेक्शनसाठी नव्या निविदा प्रसिद्ध होणार आहेत। मित्रांनो, हा महामार्ग पूर्ण झाल्यावर तुम्हाला सर्वाधिक फायदा कोणत्या बाबतीत होईल असं वाटतं? वेळ, पैसा की रोजगार? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच महत्त्वाच्या अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळतील। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र। पुन्हा भेटूया एक नव्या व्हिडिओसोबत।